नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर मी कदम गोदावरी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मित्रांनो, आपण टॉपिक पाहत आहोत महाराष्ट्रातील समाजसुधारक। तर चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण कालच विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी माहिती पाहिली आहे, परंतु त्यांची काही माहिती अपुरी राहिली होती। तर आपण आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा त्यांच्याविषयीच माहिती पाहणार आहोत। तर पहा, आपण काल पाहिलं की त्यांनी अहिल्या आश्रमाची सुरुवात केली होती किंवा स्थापना केली होती। तसंच त्यांनी अस्पृश्यांसाठी सुद्धा खूप काही कार्य केलेले आपण पाहिले होते। तसंच सत्यशोधक समाजामध्ये त्यांनी प्रवेश घेतला किंवा आणि इतरही कार्य आपण महत्त्वाचे त्यांचे जे कार्य आहे ते आपण पाहिले होते। तर आता आपण पुढची माहिती त्यांच्याविषयी घेऊया। तर पुढे पहा, त्यांच्या इतर कार्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत। तर तरुण ब्रह्मसंघ आणि समता सैनिक दलाची त्यांनी स्थापना केली किंवा सुरुवात केली। काय? तरुण ब्रह्मसंघ आणि समता सैनिक दल। पुढे पहा, 1924 मध्ये वायकोम सत्याग्रहात सहभागी झाले। कोण? विठ्ठल रामजी शिंदे वायकोम सत्याग्रहात सहभागी झाले किंवा 1924 मध्ये। कुठे? केरळ या ठिकाणी। पुढे पहा, 1928 मध्ये पुणे येथे शेतकरी परिषद भरवली। तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं की विठ्ठल रामजी शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा कार्य केलेले आहे। तर त्यांनी काय केलं? पुणे या ठिकाणी शेतकरी परिषद भरवली। पुणे या ठिकाणी किंवा 1928 मध्ये। पुढे पहा, 1937 मध्ये बहुजन पक्षाची स्थापना। कोणत्या पक्षाची? बहुजन पक्षाची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली किंवा 1937 मध्ये। पुढे आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ त्यांनी सुरू केले किंवा स्थापन केले। काय? आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ। पुढे अस्पृश्यांसाठी रुपी फंड, काय? रुपी फंड, पेटी फंड, तांदूळ फंड, कपडा फंड हे उपक्रम त्यांनी राबवले। कोणासाठी? अस्पृश्य लोकांसाठी त्यांनी इत्यादी उपक्रम राबवले। पुढे पहा, आपण पाहतो की प्रत्येक समाज सुधारकाने कशातून ना कशातून आपले विचार त्यांनी समाजासमोर मांडले, ग्रंथाच्या रूपातून किंवा वर्तमानपत्राच्या रूपातून। तर असंच त्यांनी सुद्धा विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुद्धा साहित्य लिहिले। तर त्यांचे आपण साहित्य पाहूया। प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिका हे काय होतं? प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं। कोणतं? सुबोध पत्रिका। तर या सुबोध पत्रिकेत त्यांनी लेखन केलं। तर आपण मागच्या कित्येक लेक्चर मध्ये पाहिलं की मुखपत्र म्हणजे काय? तर जे वर्तमानपत्र त्या समाजाचा प्रचार प्रसार करतं किंवा त्या समाजाविषयी माहिती लोकांसमोर मांडतं त्याला आपण मुखपत्र असं म्हणतो। तर हे कोणत्या समाजाचं मुखपत्र होतं? तर हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं। पहा, तर प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली? 1867 मध्ये। तर कोणी केली? न्यायमूर्ती रानडे, भांडारकर आणि तरखडकर यांनी मिळून प्रार्थना समाजाची स्थापना केली। तर या प्रार्थनेच्या स्थापनेमध्ये इत्यादी लोक सहभागी होते। त्याचंच हे मुखपत्र होतं, सुबोध पत्रिका। त्याच्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी लेखन केलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। पुढे पहा, 1903 मध्ये प्रार्थना समाजाच्या सदस्यासाठी उपासना हे साप्ताहिक सुरू केले। काय होते? साप्ताहिक होते। कोणते? उपासना। तर पहा, आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की उपासना हे साप्ताहिक कोणी सुरू केले किंवा उपासना हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले किंवा केव्हा सुरू केले? तर केव्हा सुरू केले? 1903 ला। आणि कोणी सुरू केले? विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केले। पुढे पहा, अनटचेबल इंडिया, हिस्ट्री ऑफ पॅरिस आणि बहिष्कृत भारत हे ग्रंथ त्यांनी लिहिले। कोणते? अनटचेबल इंडिया, हिस्ट्री ऑफ पॅरिस आणि बहिष्कृत भारत हे काय होते? त्यांचे ग्रंथ होते। कोणाचे?
विठ्ठल रामजी शिंदे यांचे. पुढे पहा, 1933 मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न नागपूर येथे प्रकाशित केला. कोठे प्रकाशित केला? नागपूर या ठिकाणी प्रकाशित केला. केव्हा? 1933 ला. पुढे पहा, त्यांचे आत्मचरित्र आहेत, तर ते आपण पाहूया. त्यांचं पहिलं आत्मचरित्र आहे माझ्या आठवणी व कारागृहात असतानाचा अनुभव. काय? माझ्या आठवणी आणि कारागृहात असतानाचा अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र आहे. तसंच त्यांनी महात्मा फुले यांच्यावर पोवाडा रचला. आपण महात्मा फुले हे समाजसुधारक पाहताना आपण पाहिलं की महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पोवाडे रचले, परंतु हे असे व्यक्ती आहेत की ज्यांनी महात्मा फुले या समाजसुधारकावर पोवाडा रचला. कोणी? विठ्ठल रामजी शिंदे यांनी. तर पहा, त्यांचे साहित्य आपण पाहिले आहे. तर आता पुढे पाहूया. त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना त्यांनी केली. कोणी? रामजी शिंदे यांनी. 18 ऑक्टोबर 1906 ला त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. ही स्थापना कुठे झाली? मुंबई या ठिकाणी ही स्थापना करण्यात आली. तर आपल्याला असं वाटतं की ही स्थापना पुणे या ठिकाणी करण्यात आली असावी, परंतु पुणे या ठिकाणी 1908 मध्ये किंवा 1908 मध्ये या डिप्रेस्ड क्लासेस मिशनची शाखा ओपन करण्यात आली होती. केव्हा? 1908 मध्ये. आणि 1906 मध्ये मुंबईमध्ये याची स्थापना करण्यात आली होती. पुण्यामधील काय आहे? शाखा. आणि स्थापना कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. तर त्याचे काय केंद्र आहेत पहा, आपण पाहूया. पुणे, मंगलोर आणि इंदोर हे त्याचे केंद्र आहेत. इत्यादी ठिकाणी त्याच्या शाखा ओपन केल्या गेलेल्या होत्या. तर पहा, या डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काय उद्दिष्ट होते ते आपण पाहूया. अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार करणे, अस्पृश्यांना नोकरीची संधी मिळवून देणे, अस्पृश्यता निवारणासाठी समाजाचा पाठिंबा मिळवणे इत्यादी त्याचे उद्दिष्ट होते. म्हणजे या उद्दिष्टावरून आपल्याला असं लक्षात येतं की हे जे मिशन होतं ते पूर्ण अस्पृश्यांच्या उद्धारासाठी होतं. तर पुढे पहा, ह्या मिशनचे कार्य काय होते ते आपण पाहूया. शाळा व वसतिगृहाची स्थापना. त्यांनी पहिली शाळा एल्फिन्स्टन रोड मुंबई या ठिकाणी सुरू केली होती. कुठे? एल्फिन्स्टन रोड मुंबई या ठिकाणी. अस्पृश्यांच्या वस्तीत शिवणकाम, पुस्तक बांधणीचे वर्ग भरवत. काय करत? शिवणकाम व पुस्तक बांधणीचे वर्ग भरवत. प्रबोधनपर व्याख्याने व कीर्तनाचे आयोजन. पहा, प्रबोधनपर व्याख्याने आणि कीर्तनाचे आयोजन हे करत असत. कोण? हे मिशन. रोग्यांची सेवा करणे. पुढे मिशनच्या दुसऱ्या अधिवेशनात टिळक उपस्थित होते. टिळकांसोबत गोखले आणि चंदावरकर, सर चंदावरकर हे सुद्धा उपस्थित होते. तर पहा, ज्या वेळेला हे डिप्रेस्ड क्लासेस मिशनचं दुसरं अधिवेशन भरलं, त्या अधिवेशनामध्ये टिळक, गोखले आणि चंदावरकर हे तिघेजण उपस्थित होते. त्या ठिकाणी टिळकांनी असे संबोधन केले की जर देव अस्पृश्यता मानत असेल तर मी देवाला देव मानत नाही, असं त्यांनी त्या ठिकाणी उद्गार काढले होते. कोणी? टिळकांनी. पुढे पहा, आता विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार काय होते ते आपण पाहूया. भारतामध्ये एक सण प्रसिद्ध आहे शिमगा. तर सिंहासनावर त्यांनी टीका केली होती. याच्या विभत्सतेवर त्यांनी टीका केली होती. तर आपण पाहतोय की भारतामध्ये आज पण हा सिंहासन आपण साजरा करतो आणि या सिंहासनाला कोणाला काहीही बोललं तरी पण कोणी काही म्हणू शकत नाही. शिव्या जरी दिल्या तरी सुद्धा काही कोणी म्हणू शकत नाही. यामुळे विठ्ठल रामजी शिंदे यांनी या सणावर टीका केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणखी आपण पाहिलंच होतं की आगरकरांनी सुद्धा या सिंहासनावर टीका केली होती. स्त्रियांच्या संपूर्ण उद्धारासाठी विद्यापीठाची त्यांनी संकल्पना मांडली. कोणी? विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी विद्यापीठाची संकल्पना मांडली. पुढे पहा, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या विषयावर आंबेडकरांवर टीका केली. कोणी? विठ्ठल रामजी शिंदे यांनी आंबेडकरांवर टीका केली अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या विषयावर.
आणि स्वतंत्र मतदारसंघास विरोध देखील केलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. पुढे पहा, 1913 साली मांग जातीवर होणारे अत्याचार थांबावेत व त्यांचा विकास व्हावा यासाठी मांग वसाहत ही संकल्पना मांडली. कोणती संकल्पना? मांग वसाहत ही संकल्पना मांडली. या संकल्पनेनुसार सातारा या ठिकाणी, कोणत्या? सातारा या जिल्ह्यामध्ये पहिली वसाहत स्थापण्यासाठी प्रयत्न केला. तर पहा, यांनी सातारा या ठिकाणी मांग वसाहत ही पहिली वसाहत स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी माहिती महत्त्वाची आहे ती सर्व माहिती आपण अभ्यासलेली आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसरे समाज सुधारक घेऊन येऊया. धन्यवाद.